आवाज? अरे सोड. सर भेटला ना? सोड ना. या सांभाळा आपल्या मुलीला. आई. चल मोहित. आई. सर मी माझ्या घरी बसून होतो. अचानक पोलीस माझ्या घरी आले. मी खरंच बलात्कार नाही केला हो सर, माझ्यावर विश्वास ठेवा. हे सर्व खरं आहे, पण तू पोलीस चौकीमधून पळून फार मोठी चूक केली. हो सर मी चुकलो. सर मी त्या हवालदाराच्या शब्दात फसलो. सर मला माफ करा. ठीक आहे, जर तुझं प्रेम खरं असेल तर मी तुम्हा दोघांना मिळवल्याशिवाय राहणार नाही. मग मध्ये कोणी आलं तरी चालेल. माझं नाव नुसतं पायतोड नाही, तर मी खरंच पायतोडे आहे. सर मी आता काय करू? तू आता घरी जा, मी बघतो काय करायचं. आणि हां, उद्या सकाळीच पोलीस चौकीला ये. हो सर मी येतो. काय रे, काय सुरू आहे? टोपीची इज्जत करायला शिका, फार मेहनतीने भेटली आहे. मे आय कम इन सर? अरे आदित्य, ये ना, बैस. रितेशला बोलू ना. हो सर. हां सर. या दोन हवालदारापैकी कोण होतं? मी नव्हतो साहेब. सर हाच तो हवालदार. सर मला माफ करा सर. सर परत कधीच अशी चूक होणार नाही. सर मी नवीन आहे. पैशाच्या लोभामुळे मी हे काम केलं. सर मी माझ्या मुलाची शपथ घेतो, परत अशी चूक होणार नाही सर. रितेश, तू मुलाला जन्म काय शपथ घ्यायला दिला? एक लक्षात ठेव, परत माझ्यासमोर मुलाची शपथ घेऊ नको. ओके? सॉरी सर. मला हे सांग, तुला हे काम करायला कोणी सांगितलं? समुद्रे सरांच्या सांगण्यावरून केलं मी. बरोबर आहे साहेब. समुद्रे का? सर मी आता काय करायचं? काय नाही, तू फक्त वेदिकावर प्रेम कर. मी बघतो त्या अभ्यंकरचा सातबारा. आदित्य, मी तुला वचन देतो, मी तुझं आणि वेदिकाचं लग्न लावूनच राहील. बरं, ज्या दिवशी तुझ्यापासून वेदिकाला नेलं त्या मुलाचं नाव माहिती आहे तुला? सर त्याचं नाव तर माहिती नाही, पण सर त्याला एकदा बघितलं तर नक्की ओळखील मी. ओके, तू जाऊ शकतो. ओके सर. एक्सक्यूज मी सर, इथे सिग्नेचर हवी होती. थँक्यू सर. काय मोहित, बाकी कसं चाललंय? ठीक आहे. फर्स्ट क्लास. अरे या 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 या. मोहित, तुम्ही? मोहित, तू ओळखतोय ना? हो, हे माझे बाबा आहे. काय सांगतोस? अरे वा, छान छान छान. या ना, बसा ना प्लीज. मी इथे बसायला नाही आलो, मला तुमच्यासोबत वेदिका आणि आदित्यबद्दल काही महत्वाचं बोलायचं. मोहित, तू घरी जा. आदित्य बलात्कारी नाही आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. जर तुम्ही खरोखरच आपल्या मुलीवर प्रेम करत असाल तर वेदिकाचं लग्न आदित्यसोबत करून द्या. आता तुम्ही जे काही बोललात
माझ्या मुलीचं लग्न मी त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या भिकारड्याशी करून द्यायचं. इन्स्पेक्टर साहेब, पोलिसांना फार कमी पगार असतो नाही. कसं बसं त्यांचं घर चालतं त्या पगारात. त्यांना त्यात ऍडजस्टमेंट करावी लागते, साईड बिझनेस करावा लागतो. तुम्ही पण तुमचा साईड बिझनेस सुरू केला काय? दलालीचा धंदा. हात खाली आणि आवाज पण खाली. माझा आवाज तुमच्यापेक्षा अधिक वर जाऊ शकतो, हा? अगदी पार दिल्लीपर्यंत. तुमचा ऍडवाइस तुमच्यापर्यंतच ठेवा. हे असे फुकटचे सल्ले देणं आहे ना, जरा कमी करा. असे सल्ले देत बसाल ना इतरांना तर पोलिसाच्या नोकरीतून हात धुवून घरी बसावा लागेल. ठीक आहे, मला वाटलं होतं हे सर्व काही कायद्याने झालं पाहिजे, पण कहाणी तुम्हाला सरळच्या ऐवजी कठीणच पाहिजे असेल तर विषय संपला. इन्स्पेक्टर साहेब, जीवन म्हटलं की संघर्ष आलाच. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये याहीपेक्षा कठीण गोष्टींना, कठीण प्रसंगांना सामोरा गेलोय, त्यांचा सामना केलाय. आणि राहिला प्रश्न माझ्या मुलीच्या लग्नाचा. तर माझ्या मुलीचं लग्न मी त्या भिकारड्याशी लावून मला भिकारी व्हायचं नाहीये. तुम्ही ज्याला भिकारी म्हणता ना मिस्टर अभ्यंकर, तो आज प्रेमाच्या श्रीमंतीमध्ये मालामाल आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेदिका आणि आदित्यचं लग्न होणार. तुम्ही आशीर्वाद दिला तरी आणि नाही दिला तरी. माझ्या मुलीच्या लग्नाची वेळ येईल तेव्हा ते 7 फेरे घेण्याच्या आधीच मी त्या दोघांचा मुडदा पाडीन. एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर अभ्यंकर, मी बघतो त्या दोघांच्या मध्ये कोण येतं ते. तुम्ही मला समजावताय की धमकी देताय? तुम्ही काहीही समजू शकता, हे तुमच्या समजण्यावर आहे. तुम्ही माझ्याच घरात येऊन मला हे सगळं ऐकवणार आणि मी ऐकणार? अरे लायकी आहे का तुमची? गेट आउट! गेट आउट फ्रॉम माय हाऊस! सर सर, आदित्य कसा आहे? तुला आदित्यला भेटायचं आहे? हो. तो मुलगा कोण आहे? तो माझा भाऊ आहे. त्याला बाहेर पाठव. हो. चल चल बाबा. लड़की मुड़ मुड़ के मारे अखियों से गोली, लड़की मुड़ मुड़ के मारे अखियों से गोली. थू 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 थू. वाचली? आवो चहा पेता का? पिऊन घेतोच. हा? या आदित्यचं काय करावं सुचत नाहीये मला. आज पण आदित्यचा खेळ संपला नाही. आई शपथ, माझी तर वाट लावून ठेवली आहे आदित्यने. माझ्यावर विश्वास ठेवा सर, मी आदित्यला सोडणार नाही. या सर. ए इकडे इकडे. येस सर. तू काय बोलला आदित्यला? काय तू? मी आदित्यला सोडणार नाही. सोडणार नाही? नाही, अजिबात सोडणार नाही. बिलकुल नाही. त्याचा मुडदा पाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आणि मुडदा पाडून झाल्यानंतर मला सांगायचं. तोपर्यंत मला तोंड दाखवायचं नाही. कळलं? चल नाही. चल जाऊ दे.
सर आता काय करायचं? मी बघतो थांब. हा हॅलो हॅलो सर. काय सर ह्या आदित्यच्या घरी आलो होतो आम्ही, पण आदित्य घरी नाहीये. हॅलो हॅलो सर हॅलो. दचकला का रे? काय माहित. काय माहित. चलायचं चला. सर हा माणूस एवढा श्रीमंत असून पीआयची नोकरी करतो, काही कळत नाहीये. थांबा. साहेब आहेत का घरात? हो आहेत. बदलो. स्टॉप देअर मिस्टर अभ्यंकर. विदाउट परमिशन आत यायला मनाई आहे. सर एक मिनिट. इन्स्पेक्टर तुम्ही येऊ शकता. सर आज हे आपली हवा टाईट करणार आहे. त्या दिवशी तुम्ही यांची हवा टाईट केली, आज आपली वेळ आहे. सर जयंत अभ्यंकर यांची मुलगी दिसत नाहीये. त्यांची मुलगी दिसत नाही तर त्यांना सांगा पोलीस स्टेशनला रिपोर्ट करायला. त्याच भरोश्यावर आम्ही इथे आलो आहोत. मिस्टर अभ्यंकर आपलं तोंड बंद ठेवा. सर तोंड बंद ठेवा, नाहीतर आपल्याला हाकलून लावेल. सर ज्या मुलाने यांच्या मुलीवर प्रेम केलं तो मुलगा आदित्य सुद्धा आपल्या घरी नाहीये. घरी कसा असेल तो? घरी असूच शकत नाही. आता तुम्ही एक शब्द जरी बोलला ना तर तुम्हाला मी हाकलून लावीन. सर तो आदित्य कुठे आहे? तो सध्या माझ्याकडे आहे. काय आपल्याकडे? पण कुठे लपवून ठेवला त्याला दिसत नाही तो. मागे वळून बघ आंधळ्या. थांबा मिस्टर अभ्यंकर. तुम्हाला काय वाटतं मी ही नोकरी पैशाकरिता करतो? नाही मिस्टर अभ्यंकर नाही. अहो जो सरकार मला पगार देतो ना तो पगार सुद्धा मी सरकारी खात्यामध्ये जमा करतो. माझं हे ऐश्वर्य बघून तुम्हाला तुमची जागा कुठं हे कळून चुकलं असेल. मिस्टर अभ्यंकर काय म्हणाले होते तुम्ही त्या दिवशी? मला माझी नोकरी सोडून हात धुवून घरी बसावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर अभ्यंकर, मी ही नोकरी पैशाकरिता नाही करत तर तुमच्यासारख्या माजलेल्या श्रीमंत माणसाला सरळ करण्याकरिता करतो. आवाज हळू. मी काय म्हणतो सर? चुप. आउट. गेट आउट. इट्स ओके सर, लेट्स गो. सॉरी सर. सर सर आपण इकडे आल्यानंतर आदित्य इथे आला. जाऊ दे. आदित्य तू वर जा. बाबा तुम्ही अगदी बरोबर बोललेत. हा फार माजलेला माणूस आहे. नेहा असं कोणाबद्दल बोलू नये. सॉरी बाबा. बरं नेहा तू या अभ्यंकरला कशी काय ओळखते? बाबा यांचा मुलगा पूर्वेश आणि मी क्लासमेट आहोत. तू त्याच्या प्रेमात तर पडली नाही ना? काय बाबा? झालं का बापलेकीचं बोलणं? ही ना तुमच्या लाडापायी बिघडत चाललीये. नेहा माझी मुलगी आहे आणि ती माझा विश्वासघात करूच शकत नाही. काय नेहा? बाबा ही नेहा एकदा मरून जाईल पण तुमच्या नावाला धक्का लागू देणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी असं काहीही नाही करणार ज्याने तुमच्या इब्रतीला धक्का लागेल. नेहा तू तर माझा अभिमान आहे. बरं नेहा हा पूर्वेश माझ्यासमोर उभा राहून तुझा हात मागायची हिम्मत करेल? सध्या तरी करणार नाही पण मी त्याला तयार करील. ओके ठीक आहे. ज्या दिवशी हा पूर्वेश माझ्यासमोर उभा राहून तुझा हात मागेल ना मी त्याच दिवशी तुझा हात त्याच्या हातात देईल. थँक्यू बाबा. चला तर मला उशीर होतोय, मी निघते. ओके नेहा. मुलीच्या मनात काय आहे शेवटी तो बापच समजू शकते. बाय बाबा. बाय दादा. बाय. सांभाळून जा. अहो काय हे मुलीसोबत कोणी असं बोलतं काय? मला माहितीये तुमचं त्या नेहावरती जास्त आणि माझ्या मोहितवर कमी प्रेम आहे. पूजा तू म्हणते ना ते अगदी चूक आहे. एक लक्षात ठेव कोणताही बाप
मुला मुलीमध्ये भेदभाव कधीच करीत नाही. अगं मला तर मोहितच्या खांद्यावर जायचं आहे. हो बाबा, असे का बोलता? बाबा तुम्हाला तर माझ्या नातवांच्या नातवांना पण खेळवायचं आहे. रडवशील का रे? काय माझ्याबरोबर लग्नाचे फेरे घेताय? अग्निभोवती लग्न करताय माझ्याशी? चल वा तिकडे. शी बसा. थांबा. कुठे गेला होता तुम्ही? का दिसत नाही तुम्हाला? आमच्या हातात बॅग्स आहेत ते. आम्हाला काही शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही दोघी घराबाहेर पडलो होतो. मला सांगायचं ना, मी आणून दिलं असतं. अहो सगळ्याच वस्तू सांगण्यासारख्या नसतात. अच्छा, असं काय आणायला गेला होता ते मला सांगण्यासारखं नव्हतं. बघू दे, बघू काय ते दाखवा. हे आणायचं होतं, हे आणायचं होतं, हे आणायचं होतं. झालं. काय साहेब, तुम्ही तर घरीच उशी खालचा साप पाळलाय. आता तुमचं काही खरं नाही बुवा. काय सेक्रेटरी, फार जोरात लागली तुम्हाला? नाही रविदा, साहेबांचं प्रेम आहे. हे असं प्रेम तुम्हाला नाही कळणार रविदा. पूजा पाणी घ्या. पूजा काय म्हणते तुझ्या डोळ्यात? बघू. असू दे असू दे. मग काय, किती ते तुम्हाला बोलले की डॉक्टर चेंज करूया, पण तुम्ही काय घेऊन बसलेत तुमचे मित्रप्रेम. चल येतो मी. बाबा 1 मिनिट. काय रे, काय झालं? बाबा मी वेदिकावर प्रेम करतो आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. व्हॉट नॉनसेन्स. अरे तू हे काय बोलतोय? मी खरंच तिच्यावर प्रेम करतो आणि मी लग्न करील तर तिच्याशीच. हे शक्य नाही, कारण ती आदित्यवर प्रेम करते, तुझ्यावर नाही. तू विसरून जा तिला. सेक्रेटरी. हा सर. ताबडतोब पंडितजींची अपॉइंटमेंट घ्या. का बरं सर? त्यांना सांगा माझ्या मुलीच्या लग्नासाठी म्हणजे वेदिकासाठी लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ताबडतोब. बर. डॉक्टर आशिष सोबत मी तिचं लग्न लावून देणार आहे. अच्छा. बघूयात तो भिकारडा काय करतो ते. ओके सर. हॅलो शिवानी, ऐक. आदित्य, बघ बरं कोण आलंय. आदित्य. आदित्य आहे ना. शिवानी बैस ना. ललित पाणी घेशील रे? हो आदित्य भाऊ. बोल, कसं काय येणं केलं?
का एक बहीण आपल्या भावाकडे येऊ शकत नाही? तू मला भाऊ म्हणाली, नको ग एवढा मान देऊ. अरे मानाच्या गोष्टी सोड आणि मी काय म्हणते ते अगोदर नीट ऐक. बोल, काय बोलायचं आहे तुला? असं सांगू तुला? पाणी. थँक्स. सांग ना, तुला काय सांगायचं आहे? अरे वेदिकाचे बाबा तिचं लग्न त्या डॉक्टर आशिष सोबत करत आहेत. काय? शिवानी, तू हे काय वेळा वाकड्यासारखी बोलून राहिली? शिवानी, तू माझी मस्करी तर करत नाहीये ना? अजिबात नाही, मी अगदी खरं बोलते. हेच सांगण्यासाठी तर वेदिकाने मला इथे पाठवलंय. शिवानी, आज तू खऱ्या अर्थाने एका बहिणीचं कर्तव्य पार पाडलं ग. कधी गरज पडली तर या गरीब भावाला आवाज दे, मी धावून येईल तुझ्यासाठी. मी वचन देतो तुला. बोल, माझी काही मदत हवी? हो. मोहित. मोहित? मी मोहितवर प्रेम करते आणि मोहित वेदिकावर. माझ्या प्रेमाचा चांगलाच उपयोग केला मोहितने. मोहित, वेदिका तू? मोहित, मी वेदिका नाही, शिवानी आहे. मोहित, मोहित, मोहित थांब. मोहित, मोहित थांब. मोहित, मोहित हे बरोबर नाही. मोहित थांब. मोहित, मोहित थांब. मोहित, अगोदर प्रॉमिस कर मला, तू कधीच मला सोडून जाणार नाही, कधीच मला दगा देणार नाही. मी मोहितच्या बाळाची आई होणार आहे. काय? शिवानी, तू ही चूक नव्हती करायला हवी ग. चूक तर झाली. प्रेमात काही पण होऊ शकतं. ठीक आहे, मी पूर्ण प्रयत्न करील मोहितला समजवण्याचा. आदित्य, तू निघ आता, तुला उशीर होतोय. शिवानी, थँक्स, मी येतो. का रे, कुठे चालला? तुला काय करायचं आहे रे? मारा साल्याला. आज शिवानीमुळे सोडतोय तुला. मोहित थांब.
आई आई आले. आई तुम्ही वेदिकाची अजिबात काळजी करू नका. मी आयुष्यभर साथ देईल वेदिकाला. माझा आशीर्वाद आहे. सांभाळून राहा. 1 मिनिट. हा 1 मिनिट. हे घ्या थोडेफार पैसे. नको. अहो असू द्या. अहो ऐका ना. घ्या हो. नुसते आशीर्वादानं पोट भरत नसतं. पोट भरायला पैशांची गरज असतेच. असू द्या. वेदिका, साथ तुझा भेटला तर येणाऱ्या काळासोबत लढायला मी खंबीर आहे. आणि हो, आज नाही तर उद्या तुझे बाबा पण आपल्याला आशीर्वाद नक्की देईल. चल, आपल्याला उशीर होतो. येतो आम्ही. आई काळजी घे स्वतःची. खूप आठवण येईल तुझी. बाय. दादा तुझे पैसे. चला रे. हा भाऊ. मायकल माझे पैसे परत कर. माइकल? तूने मेरे को माइकल सर से सीधा माइकल बोला? हो. तेरी ये हिम्मत? तुझे मालूम नहीं मेरे को 15-20 साल का अनुभव है और अब तक मैंने 15-20 फिल्में बना ली है. जरा बता रे नीलेश, हैं? ये कहाँ गए? अरे तुझी लायकी तरी आहे का 15-20 मूवीज बनवायची? घ्या रे याला. छोड़ा छोड़ो. छोड़ो. बचा. बचाओ मुझे. छोड़ो. बचा. कालू तूने माया भी 300 रुपए खाल्ले है. समजा का तू आता. अबे आईला पैशाच्या पाकिट. मर गया. 1 रुपया. बापरे निरोध. अबे कधी वापरला आहे का निस्ता खिशातच घेऊन घुमता. साला या निरोधच्या कोणी विरोध नसत करत काय आले. जाऊ दे आपल्याच कामात येईन. हटा. तू इतका साला जन्माच्या भिकारी आला म्हणून पिक्चर बनवला डुकर तोंड्या. का मायकल भाऊ कितीदा सांगितलं तुम्हाला पटन तितकं खोटं बोलत जा. खाल्ल्याना आता लाता. अरे आता तरी सुधरा. चलो जाने दो. चलो चल के कई काम ढूंढते हैं. चलो. ए भाई बाबा मी वेदिकाशिवाय जिवंत राहू शकत नाही. प्लीज बाबा काहीतरी करा. माझं तिच्यावर प्रेम आहे. अरे ती आदित्यवर प्रेम करते तुझ्यावर नाही. आणि त्या प्रेमाकरिताच आज ती आदित्य सोबत पळून गेली आहे. पण बाबा वेदिका माझी झाली नाही ना तर मी त्या आदित्यची पण तिला होऊ देणार नाही. मोहित अरे अरे तुझं वन साइड लव आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव. मी आदित्यला वचन दिले मी त्या दोघांचं लग्न लावून दिल्याशिवाय राहणार नाही. मध्ये कोणी आलं तरी चालेल. बाबा मी पण. हो तू पण. तू मुलगा होता म्हणून वाचला. हे बघ मोहित अजूनही वेळ गेलेली नाही. तू वेदिकाला विसरायला पाहिजे.
आणि ती फक्त आदित्यचीच आहे. बाबा बस, विषय संपला. अहो पण तुम्ही माझं काय ऐकून घेणार आहात का? तू गप्प बैस. तू आमच्या बाप लेखामध्ये न बोललेलीच बरी. तो तुझ्या लाडामुळेच वाया गेला. चल येतो मी. आदित्य, आपण पळून तर आलो, पण आता करायचं काय? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो, विश्वास आहे म्हणून तर आले तुझ्यासोबत पळून. तर चल मग आपल्या महालात. महालात म्हणजे? अगं बघ, तू माझी राणी आणि मी तुझा राजा. मग ती झोपडी आपलं महालच की नाही? मिस्टर समुद्रे, अख्खा शहर पालतं घाला, पण माझी मुलगी आजच्या आज मला माझ्या घरी हवी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो हरामखोर आदित्य, त्याला जिवंत सोडू नका, कळलं? सर, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतोय, पण मध्ये तो नाना पायतोड येतो ना, त्याचा काही बंदोबस्त करता येत असेल तर बघा. मला कारण नको आहेत. माझं काम जर झालं ना तर वाटेल तेवढा पैसा देईन तुला मी. ओके सर, काम झालंच म्हणून समजा. त्या पायतोडचा ताबडतोब बंदोबस्त लावायला हवा. आपण काय बंदोबस्त लावणार सर? त्यांनीच आपला बंदोबस्त लावलाय. काय? सॉरी सर. गाडी काढा. ओके सर. कम ऑन फास्ट. पूर्वेश, बेटा पूर्वेश, काय वाटतं रे तुला? काय होईल आदित्य आणि वेदिकाचं? अगं आई, बाबा आदित्यला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. अगं पण मी तुला सांगतो, वेदिका ताईचा जन्म ना हा फक्त आदित्य करिता झालाय. एक त्यांचं प्रेम आहे आणि एक माझं प्रेम. मी माझ्या प्रेमाला कधी समजूच शकलो नाही. हा समुद्र इथे काय करतोय? तू त्याला ओळखते? हो, माझ्या बाबाचा चमचा येतो. अगं चल लवकर पळ, नाहीतर तो मला जिवंत मारून टाकणार. अगं चल. आदित्य, थांब. वाचला साला. मिस्टर समुद्रे, काय झालं त्या भिकारड्याचं? मेला की नाही? साहेब, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केलाय. मी त्याच्यावर गोळी पण झाडली, पण गोळी लागली की नाही हे सांगू शकत नाही. साहेब, त्याला कोणीतरी लिफ्ट दिली. त्याचा नशीबच बलवान आहे. त्याचं नशीब बलवान नाहीये, तुमच्या दम नाहीये त्याला मारण्याचं. आता या अभ्यंकरलाच भयंकर व्हावं लागेल. अहो, मी काय म्हणते, काही एक बोलू नकोस. या सगळ्या प्रकाराला ना तूच जबाबदार आहेस. कसा आहेस आदित्य? सिस्टर, एक्सरे रिपोर्ट्स आलेत?
औषधी घेतलीत? मगाशी काही औषधं अजून लिहून दिली होती, ती मागवली? गुड. हाय, मी डॉक्टर आशिष जोशी. हाय. हे हॉस्पिटल माझंच आहे आणि हा पेशंट आदित्य दीक्षित पण माझाच आहे. तुम्ही याला ओळखता? हो, हा माझ्या आत्याचा मुलगा आदित्य सूर्यकांत दीक्षित. कोण आत्या? आणि डॉक्टर हे सूर्यकांत दीक्षित कोण? अरे तुझे बाबा, तू सुधा आत्याचा मुलगा ना. आता ही सुधा आत्या कोण? एक मिनिट, असू द्या डॉक्टर. बाय द वे, मी वेदिका अभ्यंकर. वेदिका? वेदिका हे नाव कुठेतरी ऐकलंय. ऍक्च्युली मी पण तुमचं नाव कुठेतरी ऐकलंय. डॉक्टर आशिष जोशी म्हणालात ना? येस येस. आपल्या लग्नाबद्दल चर्चा सुरू आहे, बरोबर? राईट. चला मग आजच लग्न उरकून टाकू. नाही पण अगं मी गंमत करतोय. ऑलरेडी माझं एका मुलीवर प्रेम आहे. चल मी येतो, मला बाकी पेशंट्स पण बघायचे आहेत. ओके, टेक केअर आदित्य. आदित्य, तू काहीतरी खोटं बोलतोयस मित्र. हॅलो अभ्यंकर साहेब, वेदिकाचा काही पता लागला का? हो, बघतो मी. जाऊन जाणार तरी कुठे? एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये असेल पडून. वेदिकाचं भूत अजून तुझ्या डोक्यातून निघालं नाही वाटतं. हे तुझ्या डोक्यातून काढून टाक. मी तुझ्या फायद्याकरिता बोललो. हो बाबा. हे बघ आदित्य, खरं खरं सांग, तू कोण आहेस? कारण ते सूर्यकांत दीक्षित माझ्या बाबांचे खूप चांगले मित्र आहेत. आणि आता जर तू खरं नाही बोललास ना, मी कायमची निघून जाईल. अगं तू हे पूर्ण प्रश्न प्रेम करायच्या अगोदर का नाही केले? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तू सांगतोयस की जाऊ मी? थांब, मी तुला पूर्ण खरं सांगतो. पण पूर्ण खरं ऐकल्यानंतर तू मला सोडून तर जाणार नाही ना? अरे आदित्य, आता जर तू खरं नाही सांगितलंस ना, तर मी तुला कधीच साथ नाही देऊ शकणार. अगं साथ तुझा भेटला म्हणून तर हा बिघडलेला आदित्य सुधारला. आणि मला आता परत तो भूतकाळातला आदित्य नाही बनायचं का? तर ऐक, मी माझ्या आईच्या लाडाने वाया गेलो होतो. एक दिवस खूप दारू प्यायलो आणि या आदित्यमुळे अजूनही या जुन्या घरात मी बसलो आहे. प्लॅन करून सुद्धा नवीन घरात जाऊ शकत नाहीये. पाणी नको. पाणी. अरे काय पाणी पाणी करतोय? इथे मी टेन्शन मध्ये आणि तुला पाणी सुचतंय. आणतो. आदित्य, अरे वेळ बघ किती झालाय. अजून किती पेशील? चल घरी चल. मला शांतपणा नको शिकव. मुकाट्याने उभा राहा, समजलं? तुझ्या बापाची नाही पीत, मला
मला शहाणपणा शिकवून राहिला. साहेब बिल अकाउंटला जमा कर. ठीक आहे साहेब. या आदित्यराव या. श्रीमंत बापाची बोलत. अहो असं काय बोलताय? किती झालं तरी शेवटी आपलाच मुलगा आहे तो. तुझ्याच लाडानं वाया गेलाय तो. आता जर सांभाळला नाही ना तर देवच जाणे त्याचं काय होईल ते. बाबा कशाला मला बेइज्जत करता? माझी पण काही इज्जत आहे की नाही? इज्जत? हे तुझे मित्रमैत्रीण तुझी नाही तुझ्या बापाच्या पैशाची इज्जत करतात. अरे या मुली तुझ्यावर नाही तुझ्या पैशावर प्रेम करतात. अरे ह्यातली एक तरी मुलगी दाखव जी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करणारी असेल. अरे माझं नाव न सांगता माझ्या या घरात न राहता जी मुलगी तुझ्यावर प्रेम करेल ना फक्त तुझ्यावर तीच मुलगी तुला जीवनभर साथ देईल. आणि त्याच मुलीचा साथ तुला भेटला म्हणून समज. चल पड आता. आणि हे टवळ्यांनो तुम्ही काय इथे उभे राहिलेत? ते काय तमाशा सुरू आहे का? चला निघा इथनं. चला निघा म्हणतो ना. बाय आधी. गुड नाईट आधी. बेटा ए चल. तीर्थस्वरूप आई बाबा यांना माझा साष्टांग नमस्कार. बाबा काल रात्री माझ्याकडून जी चूक झाली त्याबद्दल मला क्षमा करा. बाबा मी खरंच चुकलो. आई वडील मुलांना कधीच चुकीचं बोलत नाही. बाबा तुम्ही रात्री माझे डोळे उघडले. तुम्ही बोललेला एकूण एक शब्द खरा होता. खोटा होतो तुम्ही. मला तुमची ही शर्त मंजूर आहे. आणि हा बाबा मी पण तुमचाच मुलगा आहे. तुमच्यासारखाच जिद्दी. आपली भेट लवकरच होईल. आणि आई तू माझी चिंता करू नको. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आता कसं होईल? यापुढे काय झालं तुला सर्वच माहिती आहे. आता निर्णय तुला घ्यायचा आहे की आता तुला माझा साथ द्यायचा की नाही. मी तुझा अपराधी आहे. मला माफ कर. आदित्य बरं झालं तू सगळं खरं खरं सांगून मोकळा झालास. आणि मला तुझ्यातला तो गरीब आदित्यच हवाय. प्रेमात ना हे सॉरी थँक्यू माफी हे शब्द बरोबर वाटत नाही. तू प्रेम केलंयस चोरी नाही. बरोबर बरोबर. हो एकदम बरोबर. वेदिका अगं तू अगदी बरोबर बोललीस. अरे यार प्रेमामध्ये सर्व काही चालतं. अरे तू तर प्रेमासाठी मरायला सुद्धा घाबरला नाही. माहित नाही वेदिकाने तुझ्यावर काय जादू केली. सॉरी यार आशिष. मी पण तुझ्यावर उगाच चिडलो. अरे ओळखून न ओळखल्यासारखा वागलो. बरं हे सांग तुझं हॉस्पिटलचं बिल किती झालं रे? बिल बिल असं कर आताचे 10 लाख रुपये भरून दे. 10 लाख? काय मूर्खासारखा प्रश्न करतो. अरे आपलं नातं काय? वेदिका तू कशी या मूर्खाच्या प्रेमात पडली ग?
समुद्रे, सर, आज तुमचा शेवटचा दिवस, कारण तुमची बदली आता सांगलीला झाली. बहुतेक तुम्हाला माहीत झालं असेल. हो सर, मला कालच माहीत झालं. सर, मला तुमच्यासोबत काम करून बरंच काही शिकायला मिळालं. सर, मला तुमच्यासारखं तर बनता येणार नाही, पण मी प्रयत्न नक्कीच करेल. हा तुमचा मोठेपणा आहे. समुद्र, मी काय आणि तुम्ही काय, अहो शेवटी कितीही झालं ना, आपण सर्व हाडा मासाचेच माणसं. एक दिवस तुम्हालाही मरायचं आहे आणि मला पण. आपल्या आवश्यक गरजा पूर्ण होईल तेवढा पगार सरकार देतो. फक्त त्या गरजा त्या पगाराला झेपणाऱ्या असाव्या. समुद्र, जीना झूठ आहे, मरना ही सच आहे. आय मीन, मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळलं असेल. सर, तुम्ही अगदी बरोबर बोललात. रितेश, समुद्र, सांभाळा. अरे समुद्र, अरे आपणच जर इमोशनल झालो तर पब्लिकचे अश्रू कोण पुसणार. सांभाळ. रिलॅक्स. आर यू ओके? कुठे आहेस लेका तू? आपल्या बाबांचा एवढा राग आला? तुला बघायला डोळे आतुर झाले आहेत रे. परत ये आदित्य, परत ये. हो, काय झालं? आदित्य, तुम्ही खचलात म्हणजे आदित्य जिंकला म्हणायचा. हो सुधा, खरं बोलतेस तू. एक बाप मुलाकरता हरला, पण सूर्यकांत दीक्षित नाही हरला. कोण हरलं, कोण जिंकलं, मला काही करायचं नाहीये. मला माझा मुलगा परत हवाय. तुम्ही शोधा त्याला. अहो, पोलिसात जा. तो तुमचा मित्र नाना आहे ना, तुम्ही त्याची मदत घ्या, पण शोधा त्याला. मी एक काम करतो, त्याला फोन लावतो मी. सूर्या, हा बोल सूर्या. हा, हॅलो. हा नाना, अरे कुठे आहेस तू? अरे पोलीस स्टेशन मधून घरी जातो. हो 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 हो. बोल, काय काम आहे? नाही नाही, फोनवर बोलणं इतकं मी फोनवर नाही बोलू शकत. तू एक काम कर, तू घरी ये ताबडतोब. का? फार अर्जंट आहे? हो हो, तू ताबडतोब घरी ये. आपण घरी बसून बसून बोलूया. ये तू. ओके ओके, बस आलोच मी. नाना येतोय. शिट, हा नाना अजून कसा नाही आला? अरे नाना, ये ये, बैस. काय होईनी, कशात? बरी आहे. बोल सूर्या, कसं काय बोलवलं? नाना, काही दिवसापासून माझा मुलगा घर सोडून गेलाय. मला वाटलं दारूची नशा उतरल्यावर घरी येईल, पण तसं काही झालं नाही. तूच काहीतरी तू मैमै केली असेल त्याच्यासोबत. अरे बाप लेकामध्ये तू मैमै होणारच ना, म्हणून काय त्याचा राग इतके दिवस?
खूप जास्ती बोललो असं. अरे न्यू जनरेशन आहे. बरं असू दे. तुझ्याकडे त्याचा फोटो वगैरे आहे? हो हो आहे. सुद्धा त्याचा फोटो घे बरं. हो आणते. तरी एक्झॅक्टली किती दिवस झाले असे? बरेच दिवस झालेत रे. काय हा बघ, हा त्याचा फोटो. हा तुझा मुलगा आहे? हो, हा माझाच मुलगा आहे. तू ओळखतो याला? वा, त्या नाना पायतोडला वाटत होतं की मला कोणी मूर्ख बनवू शकत नाही. या तुझ्या मुलानं माझा माणूस बनवला. म्हणजे काय झालं नेमकं? अरे हा झोपडपट्टीमध्ये राहून त्या जयंत अभ्यंकरकडे ड्रायव्हरची नोकरी करून आला. नुसती नोकरी नाही करत, तर तो त्याच्या मुलीच्या प्रेमात पडलाय. आज जर मी या दोघांच्या मदत नसतो ना, तर या जयंताने त्याचा केव्हाच गेम वाजवला असता. त्या जयंताशी तर काय करायचं मग आता? कुल, मी कॉल करून त्याला इथे बोलवतो. बोला. मी नाना पायतोड बोलतो. बोला. अभ्यंकर, तुम्ही जेवढ्या लवकर जमून तुम्हाला तेवढ्या लवकर तुम्ही इथे या. सूर्यकांत दीक्षितच्या घरी या. मी काय येऊ तिकडे? अरे ज्या कारणामुळे तुमचं बीपी वाढलं ना, बस तेच कारण तुमचं क्लिअर करण्यासाठी मी इथे बोलवलंय. आलोच मी. अर्जंट. ओके, येतो म्हणाला तो. ठीक आहे, बस बैस. बोलू आपण त्याच्यासोबत सविस्तर काय आहे ते. आदित्य कुठे आहे? काय वेदिका, काय म्हणतो तुझा मजनू? मोहित, सायलेन्स. याला मारण्याचा खूप प्रयत्न केला, पण हा साला मेला नाही. आणि हो, हे माझं नाही, हे सर्व कारस्थान तुझ्या बापाचं आहे. मोहित, तोंड सांभाळून बोल. अगं मी खरं तेच बोलतो. आणि आदित्य, आता मी बघतो तुला माझ्यापासून कोण वाचवतं. वेदिका, उस थप्पड का बदला अभी बाकी है. घेऊन चला रे यांना. चल. हे बघ मोहित, तू चूक करतोय. चल. सोडा सोडा म्हटलं ना. सोड नालायक, सोड मला. चुप चल. सोड. चल. सोड. 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 अगं नेहा, नेहा अशी का बरं बघत आहे? नेहा, नेहा, अगं काय झालं तुला? हॅलो. मोहितने आदित्य आणि योगिताला किडनॅप केलंय. व्हॉट? प्लीज मला काकांचा नंबर सेंड. हो शिवानी, मी तुला बाबाचा नंबर सेंड करतो. ओके. तू प्लीज मला लोकेशन सेंड कर. हो करते. प्लीज. काय झालं? एक मिनिट. झालं काय? एक मिनिट.
अगं नेहा चल आपल्याला लवकर निघायला हवं. चल लवकर. ये जयंत ये. बैस. सुधा पाणी घे. बोला, कशाला मला बोलवलंय? हे बघ अभ्यंकर, मला तुझ्याशी काही काम नाही. या सूर्याला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. जयंत मी काय म्हणतो, मी तुझ्या मुलीचा हात माझ्या मुलाकरता मागतो. बघ मित्रा, नाही म्हणू नकोस. अरे मुलीचा हात द्यायला मुलगी तर घरी असायला हवी ना. माझं नशीबच खराब आहे. काय झालं तुझ्या नशिबाला? माझी मुलगी एका भिकारड्यासोबत पळून गेली. तो भिकारडा तिला काय सुख देणार देव जाणे. अरे जयंता, तू ज्याला भिकारडा म्हणतोस ना, तो माझाच मुलगा आहे. सूर्यकांत, मस्करी नको आहे. मी फार सिरियसली बोलतोय. अरे मी मस्करी करत नाहीये, मी खरं तेच सांगतोय. हो खरंच तुझा मुलगा आहे तो? हो. आय एम सॉरी यार, मला खरंच माहिती नव्हतं. पण सॉरी टू से, तुझ्या मुलाने खूप त्रास दिला रे मला. झोपच उडवली माझी. अरे या अभ्यंकरच्या दराऱ्याने, या अभ्यंकरच्या आवाजाने लोकांचा बीपी वाढायचा. आज त्यालाच बीपीच्या गोळ्या खाव्या लागतात. हे बघ अभ्यंकर, तू हे सर्व कशासाठी केलं? मुली करीतच ना, तर मग विसरून जा जे काय झालं. नाना, तू मध्ये बोलू नकोस. का? हा सूर्य माझा मित्र नाही? काका, मी शिवानी बोलते. हा बोल. काका, माझा आवाज येतोय? बोल बोल शिवानी, तुझा आवाज येतोय. बोल. आदित्य आणि वेदिकाला किडनॅप काय? कधी? आत्ताच. Oh my God. मी त्यांचा पाठलाग करते. हा? मी तिथे हा, हा, हा. तुम्हाला लोकेशन सेंड करते. हा प्लीज प्लीज. तुम्ही लवकर या. काय झालं जयंता? तो मोहित माझ्या वेदिकाशी जबरदस्तीने लग्न करतोय. आता हा नालायक मोहित कोण? हा नालायक मोहित माझाच मुलगा आहे. अभ्यंकर, शिवानीने त्या जागेचा ऍड्रेस सेंड केला? नाही, ती व्हॉट्सअपवर पाठवते म्हणाली. हे बघ, लोकेशन पाठवलं तिने. चला, काही अनर्थ व्हायच्या अगोदर आपण तिथे पोहोचलो पाहिजे. चला चला. सोड 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 मला. सोड सोड. हे बघ आदित्य, मी आता तुझ्यासमोर वेदिकासोबत लग्न करणार आहे. अरे आता थोड्या वेळात पुजारी आलाच समज. नाही, हे शक्य नाही. का शक्य नाही? हा, का शक्य नाही? मोहित, तू मला प्रॉमिस केलं होतं. अगं ते मी नशेत बोललो असणार. असं नको बोलू मोहित. अरे, मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. अगं ते प्रेम वासनेनं भरले होतं. दॅट इज सेक्शुअल. त्यावेळेस तुला पण माझी गरज होती आणि मला पण तुझी. शिवानी, तू पण माझी भूक भागवली आणि मी पण तुझे. आणि तू याला प्रेम समजून बस. मोहित, अरे मेरी बात तो सुनो यार. थैंक्स जय. मैं क्या मंदिर का घंटा हूँ जो आता है जो बजा के चला जाता है? ए ढोम्या. फार छान वाटलं. फार वर्षानंतर मला
या नावाने हाक मार. जे आपण दोघे मित्र असून सुद्धा वैऱ्यासारखे वागलो. सॉरी मित्रा. ए तू कशाला सॉरी बोलतो? आणि सॉरी बोलून माझा अपमान करू नकोस रे. खरं तर मी स्वतः चुकीचं वागलोय. गरीब आणि श्रीमंतीमध्ये भेदभाव करून बसलोय. पैशाची धुंदी बाकी काय. पण या सगळ्या गोष्टीमध्ये या आदित्यच्या काही जीवाचा बरा वाईट झाला असताना तर आपला मित्र सूर्यकांत याला मी आयुष्यभर तोंड दाखवू शकलो नसतं. जय, तू नाही चुकलं. तू तुझ्या मुलीवरील प्रेमाखातीर असा वागला. जय, मी जरी तुझ्या जागेवर असतो ना, मी पण हेच केलं असतं. अरे अरे कोणता बाप आपली मुलगी एखाद्या भिकाऱ्याच्या हातात देईल? ए डोमिया, कुणाला भिकारी म्हणतो रे? सूर्या. चला. आपलं असंच आहे बेटा. गेल्या ना कोमत. मग बाबा हे घ्या. पूर्वेश, हे घे. काय रे, मला मारायला आला? यस सर. काय? नो सर. सर मला तुमच्याशी इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलायचं आहे. सर माझं नेहावर फार प्रेम आहे आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आय मीन टू से सर, माझ्या नेहावर फार प्रेम आहे आणि मला नेहाशी लग्न करायचं आहे. यस नेहा, बोललो मी. वारेम आहे वार. अरे काय बोलला? स्वतःचं स्वतःला तरी कळलं का? बाबा बाबा खुश हो. आदित्य, आदित्य, चल. आदित्य, वेदिका काका, चल. काका. क्या रे, कहाँ से आया तू? बीड़ी है? नहीं. माचिस है माचिस? नहीं. अरे क्या है तेरे पास? क्या है? जो कोई देखो मुझे मार के जाता है यार. मैं नौकरी कर रहा हूँ. सोड मला, सोड मला. मोहित थांब. अरे जबरदस्तीने लग्न करून तू सुखी राहू शकत नाही. हो बाबा, तुम्ही माझे बाबा आहात. तुम्ही मला गोळी मारू शकत नाही. तुझा बाप मी घरी, इथे नाही. बाबा पिस्तॉल खाली फेका. नाही मोहित, मुळीच नाही. तू वेदिकाला सोड, तर मी तुला माफ करील. बाबा वेदिका माझी नाही तर कुणाचीच नाही. मोहित, अरे तुझी पण कुणाला तरी गरज आहे रे. हे बघ आदित्य, तू मला शहाणपणा शिकवू नको. मोहित, मी तुला शेवटचं सांगतो,
नाहीतर काय कितीही झालं ना, तुम्ही मला गोळी मारू शकत नाही. मी तुमचा मुलगा आहे. आदित्य 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 आदित्य, मी तुला पदोपदी मारण्याचा प्रयत्न केला. अरे वेदिकासोबत जबरदस्ती लग्न करायचा प्रयत्न केला, तरी तुम्हाला वाचवलंस का आदित्य? मला माहिती आहे मुल, तू शिवानीचा होणाऱ्या बाळाचा बाप आहे आणि शिवानीला मी माझी बहीण समजतो. तर होणाऱ्या बाळाला अनाथ आणि शिवानीला विधवा कसा पाहू शकलो असतो रे? आदित्य, तू हे काय केलंस? गोळी कुठेही लागू शकत होती. अगं, तुझ्या प्रेमाचा साथ भेटल्यावर मला काय होणार? काय बाबा, बरोबर बोललो की नाही? अगदी बरोबर बोललास तू आदित्य.